नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आता नवरात्री सुरू झाली आहे। रोज काय करू काय नको असे होत असते। तर आज बनवला होता रताळ्याचा मलाईदार असा शिरा किंवा याला हलवा म्हटलं तरी चालेल। चवीला एकदम छान होतो आणि एकदम मलाईदार असा हा हलवा होतो। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर इथे मी 1 ते 2 वाटीच हा हलवा बनवणार आहे। त्यासाठी 1 रताळ हे पुरेसं होतं। तर इथे लाल हे रताळ मी घेतलेला आहे। तुम्हाला पांढरी रताळी भेटली ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ते चवीला खूप छान आणि गोडसर असतात आणि ते मुळात 5 महिन्याचे असल्यामुळे त्याची चव सुद्धा खूप छान लागते। तर इथे लागणारे साहित्य बघूयात। इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तर बदामाचे काप घेतलेले आहेत, थोडेसे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, काजूचे सुद्धा काप घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे। आणि लागणार आहे ते म्हणजे आपल्याला तूप। आणि इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। एवढी साखर पुरेशी होते आणि अर्धा किलो दूध घेतलेलं आहे। तर आता सर्वप्रथम आधी आपण रताळ्याच्या हा साली काढून घ्यायचा आहे। आता याला पाण्यात वगैरे बिलकुल टाकायचं नाही, आपण डायरेक्टच हे रताळे साली वगैरे काढून खिसून घेऊन बनवणार आहे। जर पाण्यात टाकला तर त्याची चव ही पानसट होते। तर पाण्यात अजिबात टाकायचं नाही, कारण की हे थोडंसं खिसल्यानंतर काळं पडायला सुरुवात होते। त्यामुळे ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे। आता याची सालं काढून अशाच प्रकारे मी घेणार आहे आणि याला किसून घेणार आहे। तर इथे बघू शकता अजिबात खिडकी वगैरे अजिबात नाही आहे हे रताळ। तर इथे मी साली काढून घेतलेल्या आहेत आणि पाठीमागचा जो पुढचा पोर्शन असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि रताळ चांगलं बारीक किसणीवर किसून घ्यायचं आहे। हवा असेल तर तुम्ही हे शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण शिजवून घेतल्यावर चव त्याची पाहिजे तशी येत नाही। तर शक्यतो करून कच्चंच हे आपण किसून घेऊन ह्याला दुधामध्ये आपण शिजवून घेणार आहे। तर अशा प्रकारे याला किसून घ्यायचं आहे। रोज रोज खिचडी वगैरे खाऊन बोर होतं, त्यामुळे तुम्ही रताळ्याचा हलवा करू शकता आणि हा चवीला सुद्धा खूप छान लागतो। आता कोण नवरात्रीमध्ये अजिबात हे तिखट मीठ बिलकुल खात नाहीत, नुसतं फळं वगैरे खाऊन करतात। तुम्ही हा रताळ्याचा हलवा खाऊ शकता। तर इथं रताळ मी किसून घेतलेला आहे आणि थोडंसं काळं पडायला लागलेलं आहे, त्यामुळे मी इथं दूध ठेवलेलं आहे गॅसवरती। आता जे घरातलंच दूध होतं रूम टेम्परेचरचं तेच घेतलेलं आहे मी। त्यामध्ये आता रताळ आपण हे शिजवून घेणार आहे। तर चांगलं हे शिजवून घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खीर करायची असेल तर खीरसुद्धा अशाच प्रकारे बनवू शकता। तुम्ही यामध्ये थोडंसं वरीचं तांदूळ भाजून तुपामध्ये घालू शकता, ते सुद्धा खूप छान लागतात। आता याला चांगला दाटसरपणा येईपर्यंत चांगला असं हलवत राहायचं आहे, एकसारखा हलवत राहायचं आहे। आणि थोडीशी उकळी यायला लागली की याला तुम्ही थोडंसं दूध आटेपर्यंत ठेवला तरी चालेल। तर यामध्ये लवकर पटकन दूध आटण्यासाठी यामध्ये मी साखर टाकणार आहे आणि जे ओलं खोबरं होतं ते टाकणार आहे। तर आता यामध्येच मी साखरसुद्धा टाकून घेणार आहे, म्हणजे पटकन आपलं हे दूध हे कमी व्हायला सुरुवात होते साखर टाकल्यामुळे। आता गूळ वगैरे दूध असेल की टाकता येत नाही, तुम्ही हे आटवून घेऊन यामध्ये किसलेला गूळ टाकला तरी चालेल। तर अशा प्रकारे बघू शकता दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे। तर पाहिजे तसा घट्टसरपणा आलेला आहे। गॅस मंद करून हे दुसऱ्या साईडला मी ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं आणखीन याला घट्टसरपणा येईल। तोपर्यंत आपण जी राहिलेली दुसरी तयारी आहे ती करून घेणार आहे। ते म्हणजे जे ड्रायफ्रूट आहेत ते आपले ते मी तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे। तरी ते 2 चमचे तूप टाकणार आहे। ड्रायफ्रूट भाजून का घ्यायचं, म्हणजे एकदम असे क्रिस्पीपणा येतो त्या हलव्यामध्ये, यासाठी ते मी ड्रायफ्रूट हे भाजून घेणार आहे। तरी ते जवळजवळ मी सगळे ड्रायफ्रूट हे भाजून घेणार आहे आणि मनुकेसुद्धा आत्ताच भाजून घेणार आहे। यामध्येच थोडेसे नॉर्मल हे तुपामध्ये गरम करून घेणार आहे। तर इथे बघू शकताय घट्टसरपणासुद्धा व्यवस्थित आलेला आहे आपल्या हलव्याला। तर जे ड्रायफ्रूट मी गरम केलेले होते ते सुद्धा यातच टाकून घेतलेले आहेत। हा हलवा तुम्ही नक्की या नवरात्रीमध्ये करून बघा, आईस्क्रीमला सुद्धा मागे टाकतो असा हा रताळ्याचा हलवा बनतो। तर इथे पाहिजे तसा हा हलवा झालेला आहे। तर हे आपण एका बाउलमध्ये काचेच्या काढून घेऊयात। तर हा जसजसा गार व्हायला लागतो तसतसा याला घट्टसरपणा यायला लागतो। तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस आरामात खाऊ शकता। तर इथे बघू शकताय हलव्याला आपल्या
किती छान असा मलाईदारपणा वगैरे आलेला आहे। तर आजच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।